सोलापुर शहर में आधी रात को ही जबरी चोरी के मामले का पर्दाफाश हो गया। फौजदार चावड़ी पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए 2 अंतरराज्यीय अपराधियों को गिरफ्तार किया। पुलिस के अनुसार 8 दिन पहले अवंतीनगर इलाके में 2 घरों के ताले तोड़कर चाकू की नोक पर 4 चोरों ने कोहराम मचाते हुए जबरी चोरी की थी। घटना के बाद पुलिस ने सीसीटीवी फुटेज और तकनीकी साक्ष्य के आधार पर जांच शुरू की और अंततः आरोपियों को कर्नाटक से गिरफ्तार करने में सफलता हासिल की। जांच में सामने आया कि आरोपी पहले से ही अपराधों में शामिल था और 7 साल की सजा पूरी कर 3 महीने पहले ही जेल से बाहर आया था। पुलिस ने उनके पास से एक अल्टो कार, 2 मोटरसाइकिलें, एक सोने की अंगूठी, कटावनी, चाकू और लोहे की रॉड समेत करीब 1,52,000 रुपए का माल जब्त किया। अब पुलिस फरार 2 अन्य साथियों की तलाश में जुटी है। पहाटे अवंती हाउसिंग सोसायटी या एरियात FC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका बिल्डिंगच्या मध्ये 4 शस्त्रधारी इसम पहाटे आत आलं आणि तिकडे जे होतं त्यांना धमक्या देऊन त्यांच्याकडून चोरी केलं, जबरन चोरी केलं होतं। हे बाहेरून दरवाजाच्या कड्या जे लावून 3ऱ्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये आणि 2ऱ्या मजल्यावरील एक फ्लॅटमध्ये सदर घराचे दरवाजा जबरदस्तीने तोडून घरात घुसून घरातील इसमांना चाकूचे दाग दाखवून चोरी केले होते। त्याबद्दल आपलं DCP श्री कबाडे म्हणजे पाटील त्यांच्या दोन्ही टीम्सनी वेगळं दृष्टीने तपास सुरू केलं होतं। त्यात पोलीस स्टेशनच्या आपलं ACP कोमल साहेब, PI श्री राऊत आणि त्यांच्या DB पथकाच्या श्री संजय क्षीरसागर यांच्या पथकांना जे लीड मिळालेले आहेत त्यावरून या गुन्ह्यात कर्नाटकमधून बिजापूरमधून जे क्रिमिनल हिस्ट्री शीटर आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे। आता ते आरोपींनी दरोड्यामध्ये 7 वर्ष शिक्षा भोगून आता फक्त 3 महिने पहिले जेलमधून सुटलेला आहे, हेही आम्हाला माहिती मिळालेलं आहे। मेहरबान सिंग असं यांचं नाव आहे, बिजापूरचं आहे। मेहरबान सिंग माया सिंग दुधानी पूर्ण नाव, वय 34, जर्मन फॅक्टरीच्या जवळ बिजापूर गुरुनानक कॉलनी इकडे राहणार आहे। त्यांना 14 तारीख ताब्यात घेतलेला आहे। त्यांना अटक करून आता त्यांच्याकडून जे माहिती मिळालं, दुसरी आरोपी हरेश विजय कुमार रामत्री 32 वर्षाचे आहे। हे आहेत बदलापूर वेस्ट ठाणे। यांनाही आम्ही 16 तारीखला यांनाही ताब्यात घेतलेला आहे। सदर आरोपीकडून चोरीच्या 2 मोटरसायकली, एक मारुती ऑल्टो कार, तसेच गुन्ह्यात चोरीस गेलेल्या दागिनेपैकी एक सोन्याच्या अंगठी व रोख रक्कम असे एकूण 1,52,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। त्या गुन्ह्यात वापरलेले चाकू, कटावणी, 2 लोखंडी राड हे देखील हस्तगत करण्यात आलेले आहेत। यांच्या आणखी 2 साथीदार आहेत म्हणून आता निष्पन्न झालेलं आहे, त्यांचंही नाव निष्पन्न झालेलं आहे। त्यांच्यावर पण आता तपास पथक काम करत आहे, त्यांनाही लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेणार आहे। यात इन्सिडेंट आहे, रॉबरी इन्सिडेंट घडून सातत्याने आमच्या टीम्स तपास कामात होते आणि दुसरी रात्री आपल्या टीमला जे मेन आरोपी आहे त्यांना अटक करण्याचं यश मिळालं। यात ताब्यात घेऊन त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। याबद्दल मी श्री कबाडे, श्री कोमल, श्री राऊत, श्री दराडे आणि क्षीरसागर आणि त्यांची टीम पूर्ण, प्रवीण चुंगे, शिवानंद बिवटे, कृष्णा बडरे, विनोद वटकर, अमोल करटमल, विनोद पुजारी, शशिकांत दराडे, अजय चव्हाण, आतिश पाटील, नितीन मोरे, किशोर
वाले, सूरज सोनवलकर, आयाज बागलकोटे, महिला पोलीस शिपाई श्रीमती पूजा बोरकर, सर्वांना मी अभिनंदन करतो. उर्वरित दोन्ही आरोपी पण लवकरात लवकर ताब्यात घेणार आहे. तर यात शावंतीनगर हे खूप शहराच्या बाहेरचा भाग असाही नाही आहे, त्या ठिकाणी हे घटना घडलेलं आहे ते. आणि आपण तपास दरम्यान फुटेजेस वगैरे व्हेरीफाय करताना आम्हाला हे दिसत आहे ते त्यांचे जे गुन्ह्यात वापरलेलं गाडी ते निघताना अगदी 2 मिनिटात आपलं पेट्रोलिंग मोबाईल तिथं पोहोचत आहे. म्हणजे कुठलाही प्रकारच्या कॉल किंवा कंट्रोलला कॉल आलं, 112ला कॉल आलं होतं तसं नव्हतं. आपलं जे रेग्युलर पेट्रोलिंग मोबाईल होतं तेच त्या भागात पेट्रोलिंगला तिथंच पोहोचलं अगदी 2-3 मिनिटात. हे दुर्दैवी गोष्ट आहे. त्या दरम्यान तिथे एवढा जवळ पेट्रोलिंग मोबाईल फिरत असतानाही अशा घटना घडलं होतं. तरी आपल्या टीम्सनी व्यवस्थित तपास करून शोध घेऊन अशा कट्टर आरोपींना पण लवकरात लवकर ताब्यात घेतलेले आहेत. हे जे कार त्यांनी वापरलं जोडवावी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून चोरलं होतं आणि ते वापरून हे रॉबरी केलं आणि दुसरी ठिकाणीतून 2 व्हीलर चोरलं आणि ते वापरून त्यांनी एस्केपचं रूट प्लॅन केलं होतं. ते अशा ते पूर्ण त्यांचे जे काही मोडस ऑपरांडी होतं ते पण आता उघड झालेलं आहे. लवकरात लवकर उर्वरित आरोपी आणि जे मुद्देमाल आहेत तेही आम्ही हस्तगत करणार आहे.